नमस्कार मित्रांनो, एस टी बस प्रवाशांसाठी अतिशय मोठा दिलासा आहे। NCMC कार्डची आता सक्ती नाही। त्या संदर्भात शासनाने नवीन परिपत्रक जाहीर केलेले आहे। NCMC कार्ड कधीपर्यंत काढले पाहिजेत, त्या संदर्भात नियम सांगितलेले आहे, त्याच्या अटी शर्ती सांगितलेल्या आहे। आता नवीन नियमामध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहे। त्या संदर्भात सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। मित्रांनो, सवलतीच्या बस प्रवासासाठी NCMC कार्ड या स्मार्ट कार्डची आता सक्ती नाही। राज्य मार्ग परिवहन महामंडळाने खुलासा केलेला आहे। त्यामध्ये सांगितले आहे की सवलतीच्या ST तिकिटासाठी NCMC कार्ड सध्या अनिवार्य नाही। ते अनिवार्य असल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा आहे आणि जनतेची दिशाभूल करणारा असल्याचे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने स्पष्ट केले आहे। ST बस प्रवासात महिला ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सवलती दिल्या जातात, परंतु आता ST महामंडळाने पारदर्शकता वाढवण्याच्या नावाखाली प्रवाशांसाठी स्मार्ट कार्ड लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। स्मार्ट कार्ड ज्यांच्याकडे नाही त्या प्रवाशांसाठी सवलत मिळणार नसल्याचे सांगितले जात होते, परंतु स्मार्ट कार्ड नसले तरीही नियमितपणे सवलती मिळणार असल्याचा खुलासा ST महामंडळाने केला आहे। त्याबाबत त्यांनी परिपत्रक जाहीर केले आहे। तर त्या परिपत्रकामध्ये सविस्तरपणे स्पष्ट माहिती सांगितलेली आहे। तर हे ST महामंडळाचे परिपत्रक आहे। त्यांनी बघा सांगितलेले आहे की NCMC कार्डची सक्ती नाही। 1 मार्चपासून NCMC कार्ड असल्याशिवाय सवलतधारक प्रवाशांना प्रवास करता येणार नाही, अशी अफवा समाज माध्यमावर पसरली होती। तथापि जोपर्यंत 80% सवलतधारक प्रवाशांची स्मार्ट कार्डची नोंदणी पूर्ण होत नाही तोपर्यंत NCMC कार्डचे अनिवार्य केले जाणार नाही, असे ST महामंडळाने स्पष्ट केले आहे। त्यामुळे प्रवाशांनी आपल्या जवळपासच्या बसस्थानक, आगार अथवा अधिकृत एजंटकडे स्मार्ट कार्ड नोंदणी करावी, असे आवाहन महामंडळातर्फे केले आहे। मग मित्रांनो, या ठिकाणी समजण्यासारखी गोष्ट आहे की जोपर्यंत एकूण जे सवलतधारी आहेत त्यांच्यापैकी 80% धारकांकडे हे NCMC कार्ड उपलब्ध होत नाही तोपर्यंत हे सक्तीचे केले जाणार नाही। त्यामुळे तुम्हाला आता बसने प्रवास करायचा असेल तर आधीचेच जे कागदपत्र तुमच्याकडे डॉक्युमेंट मागितले जात होती, ज्यावर तुमची सवलत मिळत होती, ते कार्ड किंवा ते सवलतधारी ओळखपत्र तुम्ही त्या ठिकाणी दाखवले तर तुम्हाला त्या ठिकाणी आता सवलत मिळणार आहे। अजूनपर्यंत NCMC कार्ड सक्तीचे झालेले नाही। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त दिव्यांग बांधव, ज्येष्ठ नागरिक, महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।